नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती, जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती. दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. 7 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे शरद पवारांच्या गटाला आता नवीन नाव आणि चिन्हासाठी ॲप्लिकेशन द्यायचं, कारण लवकरच राज्यात निवडणुका आहेत. दोन्ही समोर आहेत. हसन मुश्रीफ बोलतात, थेट तिकडे जाऊया. काय पहिली प्रतिक्रिया इलेक्शन कमिशनला काही नावांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. नाही, त्याबद्दल काय नाही. त्यांच्या दादा साहेब एका बाजूला तुम्हाला मिळाले, काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या पडो मी पहिल्यांदा ऐकलंय आणि बहुत खुशी की बात है कि एनसीपी का पक्ष और पार्टी का जो हमारा सिग्नल है तो हमें मिला. बहुत ही खुशी की बात है. दादा दादा सर, आता शरद पवार गटाचे आणखीन काही आमदार येण्याची शक्यता का? आणखीन काही आता 43 आमदार चोरले आहे. 43 आमदार आले. आता उर्वरित आमदार सुद्धा आपल्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे का? आता बघा, मुस्लिम साहेब, एका बाजूला म्हणजे शिंदे गटाच्या संदर्भाचा निकाल लागला, दुसरीकडे आता आपल्याला लागलेला आहे. पण आपले जे दुसऱ्या गटाचे जे लोक आहेत त्यांचा वारंवार असाच परत आरोप येतोय की ही गोष्ट अधिकृत माहिती होती. याच्यामध्ये फार फरक होता. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर काही निर्णय दिले होते, आमच्यामध्ये काही निर्णय दिला होता. आमचा पक्ष प्रथम तोच होता, अनिल भाईदास पाटील. आताही आमचे तेच होत आहे. त्याच्यामुळे फार फरक होता आणि मला वाटतं की तो योग्य निर्णय झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.